आणि चुलते यांच्यामध्ये झालेला तडजोड हुकुमनामा मुलांना रद्द करून ठरवून मागण्याचा दावा दाखल करता येतो का? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया या विषयाच्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय नुकताच दिलेला आहे. त्या केसमध्ये असा प्रश्न उपस्थित झालेला होता की तडजोड हुकुमनामा जो आहे तो रद्द करावा, यासाठी नवीन दावा दाखल करून तो तडजोड हुकुमनामा रद्द करून मागता येईल का? आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा दावा कायद्याने चालू शकत नाही असे म्हणून तो दावा दाखल करणाऱ्याचा जो दावा होता तो रद्द केलेला आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालामध्ये असे म्हटलेले आहे की तडजोड हुकुमनामा, ज्याला कॉम्प्रोमाइज डिक्री असे म्हटले जाते, तर त्या तडजोड हुकुमनाम्याला आव्हान दिले जाऊ शकत नाही. तो तडजोड हुकुमनामा रद्द आहे असे ठरवून मागणी करता येत नाही. आणि त्यामध्ये जो एक पर्याय असतो तो त्यातील पक्षकारांनी त्या तडजोड हुकुमनाम्याला रिकॉल करावं लागतं. म्हणजे माननीय न्यायालयाकडे एक अर्ज करावा लागतो की तो झालेला तडजोड हुकुमनामा जो आहे तो चुकीचा आहे. आणि याबद्दल ही जी केस होती, या केसमधील ज्या फॅक्ट्स होत्या, म्हणजे जे वस्तुस्थिती होती, तर त्या वस्तुस्थितीप्रमाणे त्या केसमध्ये असं घडलेलं होतं की कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाने मिळकत जर खरेदी केलेली असेल आणि ती मिळकत जर का कुटुंबाच्या निधीतून खरेदी केलेली असेल, तर ती मिळकत सुद्धा त्या कुटुंबाची संयुक्त म्हणजे एकत्रित मालमत्ता मानली जाते, असं सुद्धा या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे. आणि माननीय न्यायालयाने या केसमध्ये पूर्वीच्या एका केसचा संदर्भ दिलेला आहे. पुष्पादेवी भगत विरुद्ध राजेंद्र सिंग 2006 मधील ही केस आहे. आणि त्या केसमध्ये असं म्हटलेलं होतं की दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 96(3) प्रमाणे एखादा जर का संमतीचा हुकुमनामा झालेला असेल, कॉम्प्रोमाइज डिक्री झालेली असेल, तर त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचं अपील चालणार नाही. आणि नियम 3(अ) मध्ये याबद्दलचा बार जो आहे तो देण्यात आलेला आहे, म्हणजेच प्रतिबंध करण्यात आलेला आहे अशा प्रकारचा हुकुमनामा रद्द करून मागण्याला. आणि एवढंच नाही, तर त्या निकालामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की एकदा जर का तडजोड हुकुमनामा झाला तर तो रद्द करून मिळावा म्हणून कोणताही स्वतंत्र दावा जो आहे तो दाखल करता येत नाही. आणि वरील म्हणजे पुष्पादेवी भगत विरुद्ध राजेंद्र सिंग या केसमधील 2006च्या संदर्भ देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच असं म्हटलेलं आहे की दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 96(3) प्रमाणे तडजोडीच्या आधारावर कोणतीही डिक्री म्हणजे हुकुमनामा करण्यापूर्वी माननीय न्यायालयाने स्वतःला खात्री करून घ्यावी की ती तडजोड जी आहे ती कायदेशीर तडजोड आहे का. आणि या केसमध्ये जे आहे ते अपीलकर्त्याचा युक्तिवाद असा होता की त्यांच्या वडिलांना त्यांच्या भावांनी म्हणजे चुलत्यांनी म्हणजे जे अपीलकर्त्याचे आजोबा आहेत त्यांना तडजोड करण्यास भाग पाडलं आणि त्यामुळं हा जो तडजोड हुकुमनामा झाला तो बेकायदेशीर आहे आणि दबाव आणला गेला त्यांच्यावर तडजोड हुकुमनामा करण्यासाठी, अशा प्रकारची त्यांची त्या केसमध्ये म्हणणं होतं. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की त्यांनी ती तडजोड जी आहे ती मान्य केलेली होती, माननीय न्यायालयाने त्याची खात्री केलेली होती, त्यामुळे त्या तडजोड हुकुमनाम्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकत नाही असं खंडपीठाने म्हटलेलं आहे. आणि या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने मंजुनाथ तिरकप्पा मालगी व इतर विरुद्ध गुरुसिद्धप्पा तिरकप्पा मालगी या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 21 एप्रिल 2025 रोजी हा न्यायनिर्णय दिलेला आहे. म्हणजे या न्यायनिर्णयाचा एक महत्त्वाचा भाग जो आपण पाहिला तर का एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून जर का मिळकत खरेदी घेतलेली असेल तर ती मिळकत सुद्धा एकत्र कुटुंबाची मिळकत होते. आणि जरी आपल्या पूर्वजांनी म्हणजे वडिलांनी आजोबांनी जर एखादा तडजोड हुकुमनामा केलेला असेल तर तो तडजोड हुकुमनामा स्वतंत्रपणे दावा दाखल करून रद्द ठरवून त्यांच्या मुलांना नातवांना मागता येत नाही जर का त्यांनी त्याच्याबद्दल हरकत जर केलेली नसेल जिवंतपणी. आणि अशा प्रकारच्या तडजोड हुकुमनाम्याला ज्यांनी तडजोड हुकुमनामा केला त्यांनी एक रिकॉल अर्ज माननीय न्यायालयामध्ये दाखल त्यांना करता येतो, परंतु स्वतंत्र असा कोणताही दावा दाखल करता येत नाही असा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर करा, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील.